स्वागत आहे मराठी वाचन लेखात। मी ज्योती राठोड। ऐकूया आजची नवी कथा, सांज वेळची साथ। रविवारची ती संधी प्रकाशित संध्याकाळ। आभाळात केशरी जांभळ्या रंगांची उधळण झाली होती। खिडकीपाशी बसलेल्या दादासाहेबांच्या नजरेत मात्र एक अनामिक रितेपण होतं। दर रविवारी हे घर कसं गजबजलेलं असायचं। मुलं, सुना आणि नातवंडांच्या दंग्याने भिंतीही हसायच्या, पण आज घर शांत होतं। मुलगा समीर गेल्याच महिन्यात अमेरिकेला कायमचा शिफ्ट झाला होता। बाबा, तिथे सेटल झालो की तुम्हाला नक्की बोलावून घेईन, हे त्याचं शेवटचं वाक्य आजही दादासाहेबांच्या कानात घुमत होतं। दादासाहेबांनी समोरच्या रिकाम्या खुर्चीकडे पाहिलं। तिथे त्यांची पत्नी सुमती बसायची। तिला जाऊनही आता 2 वर्ष झाली होती। आजच्या रविवारी कुणीच येणार नव्हतं। ना कोणी आजोबा म्हणून हाक मारणार होतं, ना कोणी बाबा पोहे छान झालेत म्हणणार होतं। अचानक दारावरची बेल वाजली। दादासाहेबांना वाटलं समीर आला की काय, पण दरवाजा उघडला तर समोर इमारतीचा वॉचमन उभा होता। त्याच्या हातात एक पाकिट होतं। साहेब, समीर बाबांनी पाठवलंय, कुरिअर आलं होतं। दादासाहेबांनी थरथरत्या हाताने पाकिट उघडलं। त्यात एक डिजिटल फोटो फ्रेम होती। ती सुरू करताच समीर, त्याची पत्नी आणि छोटा आरव स्क्रीनवर दिसले। आरव बोबड्या बोलात म्हणत होता, आजोबा, हॅपी संडे। आम्ही तुम्हाला खूप मिस करतोय, लवकर या आमच्याकडे। दादासाहेबांच्या डोळ्यातून पाणी घळघळलं, पण हे पाणी दुःखाचं नव्हतं। तंत्रज्ञानाच्या या छोट्याशा खिडकीतून का होईना त्यांचं घर पुन्हा एकदा त्यांच्या समोर उभं होतं। बाहेर अंधार पडला होता, पण घराच्या त्या कोपऱ्यात डिजिटल फ्रेमच्या उजेडात एक नवी उमेद जागवली होती। त्यांनी मनाशी ठरवलं, शरीर थकलं असलं तरी मन मात्र लेकरांच्या मायेत गुंतवून ठेवायचं। शेवटी नाती अंतराने नाही तर आठवणींनी जिवंत राहतात। आयुष्याच्या संध्याकाळी भौतिक सुखांपेक्षा प्रेमाच्या 2 शब्दांची सोबतच सर्वात मोठी शिदोरी असते।